2-4 दिवस मी गेली नाही शेतामध्ये, रिटा पडल्यात तर गोला करायसाठी. आता मी चालली हे टब घेऊन, किती पडल्यात तेवढे आणते गोला करून. चला शेतात. मी आता आले आमच्या शेताजवळ. हे रस्त्याच्या बाजूलाच आमची शेत आहे. आता मी चालली रिंग्यांच्या झाडाखाली, किती पडल्यात त्या गोळा करते. 2-3 दिवस आली नव्हती मी. हे बघा, हे रस्ता आहे आणि हे रस्त्याच्या इथेच एकदम रस्त्याच्या कडेलाच बघा हे झाड आहे. हे बघा, हे आहे रिंग्याचं झाड आणि मग दोन्ही बाजूला पसरलंय बघा तो झाड. आणि ह्या बघा किती खाली पडल्यात त्या, दिसतंय? दाखवते तुम्हाला. हे बघा किती पडल्यात बघा. वारा आला ना की पडतात. 2-3 दिवस उचलल्या ना म्हणून त्या सुकल्या बघा. हे बघा, दिसतंय है ना? हे बघा, त्या सगळ्या गोळा करते मी. हे बघा, हे सुद्धा गोळा करतात आहे तिथे बसून. हे खालचं शेत आहे, हे वरचं शेत आहे. सगळीकडे पडतात त्या. हे बघा, याने एवढ्या गोळा केल्याने किती पडल्यात बघा. या बघा, आपण 2 दिवस आलो नाही तर भरपूर पडल्या ना हो. मग रोज यायला पाहिजे. रोज रोज आम्ही येत नाही, काय करायचं ना रोज रोज येऊन. अर्धा टप, एक टप असा मिळतो आम्हाला. 2 झाडं आहेत आमची, दुसरीकडे पण एक झाड आहे. हो थांबा, मी टप आणून देते, तो जमा करा तुम्ही. हे बघा, है ना? हे सर्व काजूची झाडं बघा चारी बाजूला, है ना? याच्या पुढच्या शेतामध्ये आमचे काजू आहेत, ते लागते काजू आहेत. हे जरा छोटे आहेत झाडं. बकऱ्या गुरं अशी झाडांना ना असे घासतात आपली शिंगं वगैरे, बकऱ्यासुद्धा. म्हणूनसाठी हे हापूसचा कलम लावलेला आहे आणि त्याच्या बाजूला ना नेटचा कपडा लावलेला आहे. बघा, हे बघा, ह्यानी पण किती गोळा केला. गोळा करायला जरा वेळ जास्त लागतो. काय सांगू तुम्हाला मी, कोकणामध्ये ना पैशाची गरज नाही, सर्व आपल्या शेतातून मिळतो. बघा, आपण शेती करतो भाताची, त्यानंतर मग कुलीत पिकवतो, पावटा पिकवतो, त्याच्यानंतर मग लगेच काजू फणसा आंब्याचा सीजन येतं, मग त्यावेळेला ह्या रिट्या पण लागतात. त्यामुळे आपल्याला पैसा मिळतो. काय गरज नाही काम करायची. आपल्या स्वतःच्या शेतामध्ये ना राबा, तुम्हाला काय राबायचं तेवढं. 4 तास काम करा, 4 तास आराम करा. आपली स्वतःचा आपण मालक, होय की नाही? आणि आपल्याला रोजला हवी असेल भाजी वगैरे थोडीफार, विकण्यासाठी नाही, तर आपल्या अंगणामध्ये आजूबाजूला जागा असते ना, त्याच्यामध्ये लावलात ना, आपला एक वेळ दिवसाचा निघून जातो मस्त एकदम. तुम्ही म्हणाल मला चमचमीत पाहिजे, तर नाही. कोकण हाय म्हटल्याच्यानंतर कोकणासारखं राहायला पाहिजे की नाही, होय की नाही? बघा, आता हे आम्ही वरच्या शेतातलेच गोळा करतोय, अजून खालच्या शेतामध्ये गोळा करायच्या बाकी आहेत. हे बघा, करा. हे रिट्यांचा रंग आणि मातीचा रंग एकसारखाच आहे बघा, आहे ना? त्यामुळे काय ना दिसत नाही बरोबर. असं सगळा पातेरा असा गोळा झालेला आहे ना, तो बाजूला करून शोधावे लागतात. हे बघा किती झाले, आहे ना? तरी अजून भरपूर आहे. पातेरा पण आहे बघा, बाजूला करून ठेवलेला आहे पातेरा, पण तरी पडतो ना, त्याच्यामध्ये असतात त्या. तुम्हाला सांगू का, आता हे काजूचं, रातांब्याचं, आंबा फणसचं सीजन आहे ना, ते ना दरवाज्यामध्ये ना घरोघरी येतात अशी माणसं की तुम्हाला रातांबे विकायचे आहेत का? रातांबे म्हणजे कसे माहिती आहे, ते हिरवे रातांबे असतात, त्याला कापून 2 तुकडे करायचे आणि ते सुकवायचे, ते सुद्धा विकत घेतात 60 रुपये किलो. आणि ह्या रिटा पण विकत घेतात.
पायली काहीतरी 100 रुपये का 60 रुपये काहीतरी अशी आहे. परत काजू विकत घेतात 150 रुपये 200 रुपये, जसा असेल माल तसा. आणि मग काय पाहिजे आपल्याला, आणि भात तर आपल्या घरचंच असतं, आणि भाजीपाला अंगणामध्ये जरा रुजवायचा रोजच्यासाठी. आणि त्याशिवाय ना कोण कोण असं बोलवतात कामाला, बायकांना पण बोलवतात पुरुषांना पण बोलवतात. बायकांना 300 रुपये मजुरी, एक टाईम जेवण आणि न्याहारी, आणि पुरुषांना 500 रुपये, एक टाईम जेवण आणि न्याहारी. मग काय वाईट आहे, आम्ही तर जात नाही पण मी तुम्हाला सांगते. मग काय वाईट आहे, कोकणात आपल्याला काय कमी आहे सांगा बघू दे, होय की नाही. मग आपण इथले सावकार नाही का, स्वतःचा आपण मालक नाही का, होय की नाही. पण शेतात आपल्या राबा तुम्ही, बस. देवाने आपल्याला दिलेलं आहे माती, हे जमीन, त्याच्यात राबा तुम्ही. एक बी टाकली का ती जमीन आपल्याला 1000 बी करून देणार, होय की नाही मित्रांनो. मग फक्त कष्ट करा बस. आता मी हे सर्व गोळा करते. हे बघा, या 3 दिवसाच्या रिटा आहेत. आजचा धरून 3रा दिवस आहे. आम्ही दोघांनी एवढ्या गोळा केल्या. रिटाखाली काय आम्ही रोज रोज येत नाही, 2-3 दिवसांनी येतो आणि मग असा गोळा करतो. आणि मग त्या सुकतात पण बऱ्या, आणि मग गोणीत पण भरायला आमच्या बऱ्या पडतात. आता गोणी भरून ठेवलेली आहे आम्ही. आता सकाळचा आम्ही येतो काजूमध्ये, संध्याकाळचा येतो इथे रिट्यामध्ये कधीतरी फेरी मारतो. उन्हाळचं नाही हो, खूप ऊन लागतं. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? हां, बघा किती आम्ही कष्ट करतो की नाही. आम्ही काय, सर्वच शेतकरी कष्ट करतात, होय की नाही. व्हिडिओ आवडला ना, माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.